13,000 पोस्ट 13,000 सीट्स या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या निकालाकरता निवडणुका थांबल्या होत्या। आता या निवडणुका होणार आहे आणि यामध्ये अत्यंत महत्त्वाचं काय आहे, 18 पगड जाती 12 बोलतेदार असलेला ओबीसी समाज, या समाजाला 27% आरक्षण हे जे कायद्याने आहे, हे कायद्याने आरक्षण या निकालाने राहणार आहे। जे लोक याच्या विरुद्ध गेले होते त्यांना चपराक बसलेली आहे आणि संविधानाने जसं एससी एसटी करता आरक्षण राखीव आहे, ते आरक्षण बदलता येत नाही, त्या पद्धतीचं ओबीसी आरक्षण सुद्धा राखीव आहे 27%, ते सुद्धा यातून मिळणार आहे। खरं तर लवकरात लवकर निवडणुका व्हाव्या अशी 14 कोटी जनतेची इच्छा आहे, जेणेकरून हा जो ग्रामीण महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राचा खरा ढाचा जो आहे, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, हा ढाचा मजबूत करण्याकरता लवकरात लवकर निवडणुका झाल्या पाहिजे, याकरता सुप्रीम कोर्टाने पुढाकार घेतलेला आहे। मी पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाचे आभार मानतो। बरं, हे सांगा सर की या संपूर्ण प्रक्रियेनंतर निवडणुका कधी होण्याची शक्यता आहे? आता गो हेड दिलेला आहे, त्यानंतर निवडणूक आयोग आणि इतर सगळी प्रक्रिया, अंदाज काय वाटतो? ज्या पद्धतीचं आयोगाचं काम चालू झालं आहे, मला वाटत नाही फार जास्त दिवस निवडणुका लांबतील। साधारण निवडणुकीची प्रक्रियाच निवडणूक आयोगाने चालू केलेली आहे, त्यामुळे लवकरच निवडणुका होतील असं मला वाटतं। राजकीय दृष्ट्या ओबीसी समाजावर हा न्याय झाला असं वाटतं? नाही, काही लोक ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधी होते, ओबीसीला आरक्षण मिळू नये याकरता काही लोकांनी प्रयत्न केले होते, पण हा 18 पगड जाती असलेला 27% ओबीसी समाज, 27% आरक्षणाचा ओबीसी समाज, या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याकरता आमच्या सरकारने विशेष प्रयत्न केले। त्या ठिकाणी कोर्टामध्ये आमचे जे काही सबमिशन राहिले, अनेक लोकांनी याच्यात खोडा आणण्याचा प्रयत्न केला, पण देवेंद्र फडणवीस सरकार, आमच्या सरकारने योग्य पद्धतीची बाजू सुप्रीम कोर्टात मांडली। मधल्या काळात एकनाथ शिंदे सरकारने याची बाजू मांडली आणि शेवटी सुप्रीम कोर्टाने जे न्यायपीठ आहे, जे कायद्याअंतर्गत आहे, तोच न्याय दिला, त्याबद्दल मी आभार मानतो। सर, हिंदी में बताइए, जिस तरह सुप्रीम कोर्ट ने कहा है, पिटीशंस को दायर की गई थी, नए ओबीसी आरक्षण के साथ जो प्रभाग पद्धति लगाई गई थी उसे चैलेंज किया गया था, सुप्रीम कोर्ट ने गो हेड दिया है कि ओबीसी आरक्षण के तहत ही अभी इलेक्शंस होंगे। महाराष्ट्र की 14 करोड़ जनता के लिए बहुत बड़ा आनंद का दिन है कि आज सुप्रीम कोर्ट ने फिर एक बार लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।